ए शीतल, काय ते मोबाईल घेऊन बसली का तू? ते किचन मध्ये किती राडा पडलाय ते बघ ना जरा शिक तू. साफसफाई कर लवकर. हो हो करते. आधीला करावंच काय राव, किती बडबड केली ना ही हसतच राहते, हिला राग येत नाही, काय कळतच नाही तुम्हाला. ए शीतल, काय हो? अरे माझी बहीण आणि दाजी येणार आहे, त्यांच्या घरचे सगळे पण येणार आहेत, त्यासाठी स्वयंपाक बनव चांगला, स्वयंपाक चांगला झाला पाहिजे आणि सगळ्यांना पुरला पण पाहिजे आणि वाया नाही गेला पाहिजे बघ, लक्षात ठेव. एवढंच ना, लगेच बनवते. तिने किती बडबड जरी केली काही बोललं तरी रागच येत नाही. हे चाललंय काय नक्की असं? ए शीतल, लोग रहते हैं कसं आवाजून गेले, उठ ना तर लवकर तू, मला कामाला जायला उशीर होतोय, मा डबा बनव, चहा बनवून दे मला, आणि ते माझ्या आई वडिलांना देवाला जायचंय, त्यांचं पण उरकून दे लवकर, कळत नाही का तुला? नहीं साळुंखे के हो, यहाँ हो. कुछ तो गड़बड़ है. अहो तुम्ही काय एवढं टेन्शन घेताय? तुम्हाला लगेच डबा बनवून देते आणि तुमच्या आई वडिलांचं पण लगेच आवरून देते. ए शीतल इकडे ये रे तू. अरे शीतल, मी तुला एवढी बडबड करतो, एवढं रागाने बोलतो, तुला राग येत नाही का रे? हा मग मी पण माणूसच आहे ना, मला पण राग येतो. रागाला काय करते तू? मी रागाला ना संडास घासते. संडास घासते? संडास घासला राग का तुझा? हा मग माझा राग शांत होतो संडास घासल्यावर. आज कस काय? तुम्ही ज्या ब्रशनी दात घासता ना त्या ब्रशनी मी संडास घासते.